या वर्षीप्रमाणे यंदाही बिग बॉसचा होस्ट महाराष्ट्राचा लाडका भाऊ म्हणजेच रितेश देशमुख याचं होस्ट करतोय. तर या सीझनमध्ये नृत्यांगना राधा पाटीलने स्पर्धक म्हणून प्रवेश केला आणि ती सध्या चांगलीच चर्चेत आहे. मात्र तुम्हाला माहितीये का, राधा पाटीलच्या आधी एका दुसऱ्या अत्यंत लोकप्रिय नृत्यांगनाला बिग बॉस कडून विचारण्यात आली होती. ती नृत्यांगना दुसरी तिसरी कोणी नसून सोशल मीडिया सेन्सेशन आणि लावणी स्टार हिंदवी पाटील आहे. बिग बॉसच्या टीमकडून दरवर्षी अशा चेहऱ्यांचा शोध घेतला जातो जे प्रेक्षकांचे मनोरंजन करू शकतील. या सीझनसाठी हिंदवी पाटीलला अधिकृतपणे विचारणा करण्यात आली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याबद्दल हिंदवीने जो आहे तो खुलासा केला आहे. बिग बॉसमध्ये जाण्याबद्दल हिंदवी म्हणाली की राधाला माहित होतं की मी बिग बॉसमध्ये जाण्यासाठी फायनल होते, पण जबराट सिनेमामुळे मला जाता आलं नाही. या सिनेमाचं शूट सुरू झालं आणि त्याची तारीख ठरली. 3 दिवसात मला मुंबईला जाणं शक्य नव्हतं, त्यामुळे मी सिनेमा निवडला आणि बिग बॉस सोडलं. हिंदवी पाटीलने आपल्या नृत्याने महाराष्ट्रातील तरुणाईला वेड लावलं आहे. इंस्टाग्रामवर तिचा खूप मोठा फॅन बेस आहे. बिग बॉसच्या घरात तिची एंट्री झाली असती तर प्रेक्षकांना तिची एक वेगळी बाजू जी आहे ती पाहायला मिळाली असती. परंतु हिंदवी आता इथे नाहीये. राधा पाटील ती आहे, ती मनोरंजन करण्याचा प्रयत्न पुरेपूर करत आहे आणि हिंदवीने दिलेल्या मुलाखतीमध्ये बऱ्याच गोष्टींचा खुलासा केलेला आहे. तिने राधाबद्दलही काही वक्तव्य केलेलं आहे. तर आता बिग बॉसचा जो खेळ सुरू आहे सध्या, हा खेळ तुम्हाला कसा वाटतोय, कोणते कंटेस्टंट्स तुम्हाला जास्त आवडतात नक्की कमेंट करा आणि त्याचबरोबर अशाच अपडेट्ससाठी स्टे ट्यून अँड कनेक्टेड.